अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजपासून गुरुचरित्र पारायण सुरू झालेलं आहे. गुरुचरित्र पारायण करत असताना खूप जणांना वाचताना मन घाबरतं, अंग जड पडतं. गुरुचरित्र वाचन आपण सुरू केलं, केंद्रामध्ये असेल, मठामध्ये असेल किंवा घरामध्ये वादविवाद, भांडणं का बरं होतं? काय कारण आहे? याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुचरित्र हा परम पावन ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र पारायण वाचन करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो. जो व्यक्ती गुरुचरित्राची पोथी हातामध्ये घेतो, आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी जो अनुभव आहे की पहिल्या दिवशी मध्ये आपण 1 ते 9 अध्यायामध्ये जर वाचलं, त्याच्यामध्ये काय गोष्टी आहे की गुरुभक्ती म्हणजे देहधारी गुरु किंवा गुरु यांची जर आपण सेवा केली तर ब्रह्मा विष्णू महेश्वर देव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्या दीपक जो आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देव आले होते. ते तर म्हणे आम्ही गुरुला भजत नाही, आम्ही देवाला भजत नाही, आम्ही देवांची सेवा नाही करत, पण आम्ही गुरूंची सेवा करतो. मग ब्रह्मदेव असेल, विष्णुदेव असेल, ब्रह्मा विष्णू महेश्वर सगळेजण आले की तुम्ही आशीर्वाद घ्या. आणि ते परत गुरुकडे गेले आणि गुरुला म्हणले काय मागायचं? मग काय मागायचं? आता समजा आपल्या समोर जरी देव आले तर आपण काय मागणार आहे? गाडी, बंगला, घरे मागणार आहे का? त्यांनी तसं नाही. ते म्हणे की आम्हाला गुरु जो व्यक्ती तो आम्हाला समजला पाहिजे आणि गुरूंची सेवा आम्हाला अखंड झाली पाहिजे. सांगायचा उद्देश माझा हाच आहे की गुरूंची सेवा केल्याने कधीही कमी पडत नाही. मग आपण गुरुचरित्र पारायण वाचतो. खूप जणांचं गुरुचरित्र पारायण वाचन करताना झोप येते, अचानक झोप येते, आळस येतो, काही काहींना उचकी लागते, काही काहींना अंग जड पडतं, काही काहींना रडू येतं. तर हे जे काही असतं ना, हे बाधा असतं, वाईट शक्ती असते. आणि ती जी काही वाईट शक्ती आहे ती तुम्हाला गुरुचरित्र वाचू देत नाही वाचू देत. तुम्हाला बसा वाटणार नाही, मन स्थिर होणार नाही, पोट दुखेल, अंग दुखेल, मनामध्ये भीती वाटेल. असं काही जर झालं तुम्हाला तर मला अवश्य कमेंट करून सांगा. तर ह्या अशा काही गोष्टी होत असताना तर ह्या वास्तुदोष पण असतो, काही दोष पण असतो. त्याच्यामुळं 7 दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्यायचं. 7 दिवस. आपल्याला जर झोप येऊ लागली, रडू येऊ लागलं, मन घाबरतंय, गोमूत्र अंगावर शिंपडायचं. गोमूत्र एवढं पॉवरफुल आहे की खूप पॉवरफुल आहे. गोमूत्र अंगावर शिंपडलं ना, आपली झोप उडते. तुम्हाला जर आळस येऊ लागला, आळस वाटतंय, हे वाटतं ना, तुम्ही उठून उभा राहून परत बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. उभा राहायचं, परत बसायचं. पण गुरुचरित्र वाचन करताना काही काहींना झोप येते अचानक. ही झोप कशामुळे येत असते माहिती का? दोष असतात आपल्या शरीरामध्ये. आपण असं कोणाच्या घरचं खात असाल, परान्न खात असाल, गुरुचरित्र वाचन करायला वाचू देत नाही कोणाला, जर ज्यांच्यामध्ये दोष असतील. जर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करताना कोणताच त्रास नाही झाला, तुम्हाला आळस नाही आला, तुम्हाला रडू नाही आलं, तुम्हाला झोप नाही आली, तुम्हाला अंग जड नाही पडलं, तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण आपलं स्वतःला की आपल्या शरीरामध्ये कोणताही त्रास नाही. मला अवश्य कमेंट करून सांगा की ज्यांना कोणताच त्रास नाही झाला की दादा आम्ही छानपैकी वाचलं. गोमूत्र अंगावर टाकायचं आणि गोमूत्र अंगावर टाकून गुरुचरित्र आपण वाचावं. गाईचं गोमूत्र शुद्ध घ्यावं. तुम्ही म्हणणार मग इथून आणतो आम्ही, तिथून आणतो, गंगाजल नाही. गाईचं शुद्ध गोमूत्र घ्या, गोठ्यामध्ये जाऊन गाईचं शुद्ध गोमूत्र घ्यायचं, त्याचा वास यायला पाहिजे. तो वास आपल्याला जर आला तर आपली झोप उडते. असं करायचं. आणि भस्म लावायचं. कधी लक्षात ठेवा, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म,
पोटाला भस्म लावून परत सवळं घालून गुरुचरित्र पारायण वाचावं. वाचताना प्रत्येक शब्द म्हणावा, नुसते बोटं फिरवायचे नाही. तर काय होतं, गुरुचरित्र वाचन करताना आहे ना, आपलं जे शरीर आहे दुसऱ्यांना टच झालं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. परत काय होतं, गोमूत्र जास्त टाकल्याने तुम्हाला झोप आहे ते झोप येणार नाही, आळस येणार नाही, रडू येणार नाही. काही काहींना अचानक रडू येतो, पाणी येतं डोळ्यातून. आणि काही काहींना गुरुचरित्र वाचन करत असताना मनामध्ये वाईट विचार येतात. खूप जण आहे ते म्हणतात, दादा आम्हाला वाईट विचार येतात मनामध्ये. कोणतेही वाईट, सेक्शुअल विचार, वाईट विचार, कोणतेही विचार मनामध्ये येतात. हे कशामुळे होतं, तुम्ही मन लावून वाचत नाही. मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. मोठ्याने तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर तुम्हाला अशा त्रास नाही होत. काही जण ब्लाइंड होऊन जातात, काहींना काही समजत नाही. तर अशांनी गोमूत्र अंगावर घ्यायचं आणि गुरुचरित्र वाचायचं, मोठ्याने वाचायचं. मनात कोणतेही वाईट विचार, कोणतेच विचार मनात आणायचे नाही. तुम्ही काही पाप केलं असेल, काही गोष्टी केल्या असेल तरी पण त्या मनामध्ये नाही आणायच्या. दुसरी गोष्ट, खूप जणांचं गुरुचरित्र पारायण चालू केल्यानंतर घरामध्ये वादविवाद, भांडणं होतील. मी तुम्हाला आता सांगतो, या 7 दिवसामध्ये घरामध्ये वादविवाद, भांडणं, कोणी विनाकारण तुम्हाला त्रास देणं, विनाकारण तुम्हाला हे करणं, या गोष्टी होणार आहे. म्हणून तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. घरामध्ये वादविवाद झाले, तू मोठा, आपण आपलं शांत बसायचं. 7 दिवस तुम्हाला मौन व्रत धारण करायचं आहे. 7 दिवस. कारण काय होतं, गुरुचरित्र आपण वाचल्यानंतर एक प्रकारची आपल्याला एनर्जी येते, एक ताकद येते ना. आणि समोरचा काही जर बोलला की मग आपण त्याला प्रत्युत्तर देतो, आपण काही शब्द बोलतो. मग त्याच्याने काय होतं, आपली ती शक्ती वाया जाते. आपण संकल्प केलेला की 7 दिवस कोणाशी वादविवाद करायचं नाही, 7 दिवस कोणाशी भांडायचं नाही, 7 दिवस कोणाला वाईट बोलायचं नाही, 7 दिवस शांत राहायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि शांत राहायचं. 7 दिवस शांत राहणं हीच मोठी कला आहे. लक्षात ठेवा तुम्ही. 7 दिवस कोणी शांत नाही राहू शकत. पण लोक तुम्हाला विनाकारण त्रास देतील, लोक तुम्हाला वाईट बोलतील, लोक तुम्हाला शिव्या देतील, लोक तुम्हाला काही करतील, घरचे पण लोक पण, कोणी असो. म्हणून गुरुचरित्र वाचताय तर आपल्या मनावर कंट्रोल करावा, मन शांत ठेवायचं, जास्त ताण घ्यायचा नाही आणि जास्त विचार नाही करायचा. काही नियम काही चुकले, काही झाले, जास्त काही नाही, महाराजांना नाक घासा आणि शांत राहायचं, जास्त अति करायचं नाही. वाचन आहे ते महत्वाचं ठेवा. आपण काय वाचतो आपल्या कानाला ऐकू आलं पाहिजे, त्याचा मराठी भावार्थ पण ऐकून घ्यायचा. आणि रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम म्हणायचं, विष्णू सहस्रनाम ऐकायचं आणि नंतर विष्णू सहस्रनाम ऐकल्यानंतर झोपी जायचं. हा स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरण जेवढं तुम्ही जास्त नामस्मरण करणार, जेवढं तुम्ही काही सेवा करणार महाराजांची, ती महाराजांच्या पर्यंत पोहोचते. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, गुरुचरित्र पारायण वाचन करत असताना मध्ये बोलायचं नाही, मौन व्रत धारण करायचं. फक्त बोलायचं नाही म्हणजे काय, फक्त गुरुचरित्रच वाचायचं, दुसऱ्या गोष्टी नाही बोलायच्या वाचन होईपर्यंत. गुरुचरित्र वाचायची पद्धत पण तशी आहे. सगळ्यात पहिले गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, एक माळ आपल्या गुरुमंत्राची, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची, आणि नंतर मग अध्याय आहे ते अध्याय वाचायला सुरुवात करायची. आजच्या दिवशी जेवढे अध्याय तेवढेच अध्याय घ्यावे, जास्त अध्याय घेऊ नये. जेवढे तेवढेच, जास्त नाही घ्यायचे, कमी पण नाही घ्यायचे, जास्त पण नाही घ्यायचे. आणि वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, दिवा वाचन होईपर्यंत दिवा ठेवा. नंतर दिवा नाही ठेवला काही प्रॉब्लेम नाहीये, नंतर दिवा हे करू शकता. संध्याकाळच्या वेळेस पण नैवेद्य दाखवायचा. आज गुरुचरित्र पारायण तुम्ही 12 वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायणाला बसू शकता. आज 12 पहिला दिवस आहे, आज 12 पर्यंत बसू शकता.
बसावं, गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी करावं, मनात भीती कोणतीही न ठेवता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.